हातात काम एक असतं आणि डोक्यात विचार दुसरेच चालतात का? मोबाईलच्या एका नोटिफिकेशनमुळे तुमचे तासनतास वाया जात आहेत. उद्यापासून नक्की नीट वागणार असं म्हणता म्हणता दिवस संपून जातोय. जर तुम्हाला वेळेचं गणित सुटत नसेल तर हे नवे पर्व तुम्हाला तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल पुन्हा मिळवून देण्यासाठी आला आहे. तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ एक नवे पर्व या मालिकेतील एक अत्यंत आधुनिक आणि प्रभावी विषयावरील आजचा विषय आहे एकाग्रता आणि वेळेचे नियोजन. भरकटलेलं मन आणि वाया जाणारा वेळ, स्वामींच्या शिस्तीने जिंका जग. श्री स्वामी समर्थ एक नवे पर्व. लक्ष विचलित होऊ देऊ नका, ध्येय गाठायची हीच वेळ आहे. आजच्या जगात सर्वात मोठी तपश्चर्या कोणती असेल तर ती म्हणजे एकाग्रता. आपण विखुरलेल्या विचारांचे कैदी झालो आहोत. नवे पर्व आपल्याला शिकवतं की जो स्वतःच्या मनावर ताबा मिळवतो तोच स्वामींच्या कृपेला खऱ्या अर्थाने पात्र ठरतो. स्वामींची शिस्त म्हणजे बंधन नाही, तर तो तुमच्या प्रगतीचा पाया आहे. नवे पर्व मनाला एकाग्र करण्याचे 4 प्रभावी मार्ग. या प्रवासात आपल्याला वेळेचा आदर करायला शिकायचे आहे. सकाळची पहिली 10 मिनिटे स्वतःसाठी आणि स्वामींसाठी. उठल्या उठल्या मोबाईल पाहणं बंद करा. त्याऐवजी शांत बसा आणि स्वामींचे स्मरण करा. ही 10 मिनिटे तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतात. जो सकाळ जिंकतो तो दिवस जिंकतो. कामात स्वामी पहा. तुम्ही जे काही काम करत असाल, मग ते अभ्यास असो, ऑफिसचं काम असो व घरकाम असो, ते इतक्या एकाग्रतेने करा की जणू तुम्ही प्रत्यक्ष स्वामींची सेवा करत आहात. कामातली एकाग्रता हीच खरी सच्ची भक्ती आहे. नकार द्यायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. जे विचार किंवा जी माणसं तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात त्यांच्यापासून लांब रहा. स्वामी आपल्याला विवेक शिकवतात. काय गरजेचं आहे आणि काय नाही हे ओळखायला शिका. कामाची यादी स्वामींच्या चरणी ठेवा. दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामं एका कागदावर लिहा आणि स्वामींना म्हणा, स्वामी, ही कामं आज मला पूर्ण करायची आहेत, मला शक्ती द्या. जेव्हा तुम्ही कामाची जबाबदारी स्वामींवर सोपवून कामाला लागता तेव्हा तुमची कार्यक्षमता दुप्पट होते. चला, आज या नव्या पर्वात आपण वेळ नाही ही तक्रार करणं सोडून देऊया. वेळेचा मान राखा म्हणजे वेळ तुमचा मान राखेल. लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात प्रत्येक कष्टाचा आणि वेळेचा हिशोब ठेवला जातो. आज तुम्ही तुमचा कोणता वाईट संध किंवा वेळ खाणारी सवय सोडून देऊन स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणार आहात? कमेंटमध्ये स्वामी, मी एकाग्र व्हायला तयार आहे असं लिहा आणि आपल्या वेळेचा योग्य वापर करण्याची प्रतिज्ञा करा.